आज कालाष्टमी म्हणजे कालगुरू अष्टमी, त्यामुळे ज्यांच्या घरामध्ये नेहमी सतत भांडणं वादविवाद असतात किंवा नवरा बायकोमध्ये वादविवाद असेल किंवा तिसरी व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये आहे, नवरा बायकोच्या दोघांमध्ये तिसरी व्यक्ती कोणतरी आहे, त्यामुळे मॅरिड लाईफ डिस्टर्ब आहे तुमची. सतत वादविवाद, भांडणं, आजारपण आहे, नजर टोटका आहे, काही ना काही नेहमी नजर लागते, त्यामुळे नेहमी डिस्टर्बन्स असतो घरामध्ये. तर आज कालाष्टमी निमित्त याचा आपल्याला उपाय करायचा आहे. आज संध्याकाळी तुम्हाला चारमुखी दिवा घ्यायचा आहे. घराच्या बाहेर तुम्हाला तर कोणतेही तुम्ही तिळाचं तेल वापरलं तरी चालेल, साधं तेल घेतलं तरी चालेल. त्यात तुम्हाला कालव्याची वात करायची, काल आपल्या सगळ्यांना माहिती कालव्याची वात करायची आहे. चारमुखी ती करून दिशेला लावायचं. तुम्हाला डिश घ्यायची, डिशमध्ये तांदूळ ठेवायचे, त्यात दिवा ठेवायचा, त्या तेलामध्ये काळे तीळ थोडे टाकायचे आणि तो दिवा संध्याकाळी 7ला लावला तरी चालेल. प्रदोष काळामध्ये तुम्ही 6ला लावा, 7ला लावा, 8ला लावला तरी चालेल. 8 वाजेपर्यंत कधीही लावा, तो दिवा लावा. घरातली निगेटिव्हिटी दूर होईल, घरात पॉझिटिव्ह राहील. सोबत तुम्ही काळभैरव अष्टक जर तुम्ही 1 वेळा किंवा 11 वेळा वाचलं तर खूप उत्तम राहील. तुम्हाला वाटतंय की नवरा बायकोमध्ये तिसरी कोणतरी व्यक्ती आहे ज्यामुळे आपली मॅरिड लाईफ डिस्टर्ब होते किंवा प्रॉब्लेम्स क्रिएट झाले, तर तुम्ही 21 दिवसाचा संकल्प घेऊन कालभैरव अष्टक जरी वाचायला सुरुवात केलं किंवा 41 दिवसाचा संकल्प घेऊन जरी सुरुवात केली तर तुम्ही बघसाल की हळूहळू ती व्यक्ती तुमच्या लाईफमधून दूर झालेली आहे. तुमच्या मॅरिड लाईफ तुमची चांगली झालेली आहे, निगेटिव्हिटी खूप दूर झाली आहे. तुम्ही संकल्प घेऊन जर केलं तर 100% तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतील. कारण कालभैरव हे शिस्तीचे देव आहेत. त्यांना अशा कोणत्याही गोष्टी आवडत नाही, त्यामुळे त्यांच्यापाशी गेलेली प्रार्थना आपली कधीच वाया जाणार नाही. श्री स्वामी समर्थ.